नमस्कार, जय महाराष्ट्र। कर्जासाठी जामीन होतं, जरा थांबा। या गोष्टींची काळजी नक्की घ्या। नंबर 1, कर्जदार कर्ज कशासाठी घेतोय, व्यवसाय का अनावश्यक खर्च, हे नक्की जाणून घ्या। कारण कर्जदाराने कर्ज परतफेड नाही केली तर ते कर्ज भरण्यास तुम्ही बांधील असता। 2 आहे कर्जदाराचा सिबिल स्कोर। कर्जदाराचा सिबिल स्कोर नक्की चेक करा। त्याच्या सिबिल मध्ये कोणकोणती सध्याची कर्ज चालू आहेत आणि ती फेडण्यासाठी त्याची पात्रता खरोखर आहे की नाही याचीही शहानिशा नक्की करा। तसेच सिबिल मध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही पडताळणं खूप गरजेचं असतं, त्याला म्हणतात DPD, डेज पास्ट ड्यूज। कर्जदाराने जी आधी कर्ज घेतलेली आहेत ती तो कशा पद्धतीने भरत आहे, म्हणजेच ड्यू डेटला भरत आहे का ड्यू डेट नंतर विलंबित पद्धतीने भरत आहे। त्यामुळे तुम्हाला सध्याचं कर्ज सुद्धा तो कशा पद्धतीने फेडेल याचा अंदाज बांधता येईल। जामीनदाराविषयीच्या अजून काही प्रिकॉशनसह आपण पुढच्या भागात भेटणार आहोत। तोपर्यंत सेव्ह भाग्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। थँक्यू सो मच।